तालुकाध्यक्षा चिपळूण तालुक्यामध्ये कृषी प्रदर्शन चालू आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये गजेंद्र रेडा आकर्षणाचं कारण ठरत आहे। माझ्या मागे तुम्ही पाहताय हा जो गजेंद्र रेडा आहे त्याचं जवळजवळ आतापर्यंत 1.5 कोटी रुपये त्याची बोली लावण्यात आलेली आहे आणि प्रत्येक जे कृषी प्रदर्शन असतं तिथं तो जातो आणि आकर्षणाचं कारण ठरतो, कारण याला बघण्यासाठी दूर वरून लोक येत असतात। नक्की गजेंद्र रेडा किती किलोचा आहे, आतापर्यंत त्याची मागणी किती लोकांनी केलेली आहे, त्याचबरोबर त्याला रोजचं खाणं काय घालतात आपण त्याच्या मालकांना विचारणार आहोत। दादा तुमचं नाव सांगा आणि हा तुमचा जो गजेंद्र रेडा आहे तो किती वर्षाचा आहे आणि त्याला काय खाद्य घालता? माझं नाव ज्ञानदेव विलास नाईक, गाव कागवाड, तालुका बेळगाव जिल्हा, मंगसुळ गाव। ते रेड्याचं वजन बघा 1.5 टन आहे आणि ते दररोज 2000 रुपये खर्च आहे। 15 लिटर दूध आहे, एक 2-3 किलो सफरचंद आहे, एक 2-3 किलो पेंड आहे आणि आट्टा बी आहे आणि बाकीचं वाड वैरण तसलं असलं खाते। आतापर्यंत त्याला किती रुपयाला मागणी आली आहे? 3 वर्ष होतं तेव्हा 1.5 कोटीला माहिती ते पंजाब राहुरीला। त्याला काय आम्ही दिलं नाही त्याला, आमची बी 50 म्हशी आहेत घरी, त्याच्यामुळे आम्ही घरात ठेवले। तर त्याचा मुलगा आहे बाहुबली म्हणते, त्याला द्यावा म्हणून आम्ही आतापर्यंत 1.5 कोटी रुपये याला मागणी आलेली आहे, तरी सुद्धा तुम्ही दिलात नाही? होय, दिलं नाही। एक सामान्य शेतकरी, शेती करणारा माणूस 1.5 कोटी रुपये त्याच्या रेड्याला किंमत आलेले मात्र तो दिलेला नाही का? तर त्याला पशुसंबंधी जी आवड आहे किंवा मग आपल्या ज्या म्हशी आहेत त्यांच्यापासून त्याला दुसरं रेडे तयार करायचं किंवा मग त्याची उत्पत्ती दुसरी निर्माण करायची असते। त्यामुळे हा शेतकरी आपल्या रेड्याला किती लहान मुलासारखा जपतो आपण पाहताय। रोज 2000 रुपयाचा खर्च आहे त्याला, अधिक त्याचं 1.5 कोटी रुपये मागणी करून सुद्धा त्यानं तो रेडा विकलेला नाही आहे। कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी।